हॅलो फ्रेंड्स, के सागर करियर अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण इथे 2017चा जो MPSCचा पेपर झालेला आहे त्या पेपरमध्ये जिओग्राफीचे क्वेश्चन्स कसे आलेले होते आणि त्याचा नेमका सोर्स काय होता त्याबद्दलची चर्चा इथे करणार आहोत। के सागर करियर अकॅडमी आणि आपला हा जो एक नवीन कोर्स लॉन्च झालेला आहे त्या कोर्सबद्दल तुम्हाला इथे थोडक्यात मी माहिती सांगणार आहे। संपूर्ण भूगोल हा जो आपला कोर्स आहे हा आपण इथे लॉन्च केलेला आहे। के सागर करियर अकॅडमीच्या ॲपवरती तुम्हाला हा कोर्स अवेलेबल होतोय। त्याबद्दल पहिले एक बेसिक माहिती तुम्हाला इथे मी देतो आणि त्यानंतर आपण मग 17च्या पेपरकडे वळू। सो संपूर्ण भूगोल संयुक्त पूर्व परीक्षा गट ब आणि गट क 2024 ची जी परीक्षा होणार आहे त्यासाठी आपण हा कोर्स इथे लॉन्च केलेला आहे। याचे काही फीचर्स जर बघायचे झाले तर जिओग्राफीचे सब्जेक्टची जशी डिमांड आहे किंवा बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंतचं पूर्ण एक टीचिंग तुम्हाला मिळालं पाहिजे। बेसिक पण पाहिजे, डायरेक्टली ॲडव्हान्स जाऊन चालणार नाही आहे, बेसिक क्लिअर असलं पाहिजे आणि त्यानंतर ॲडव्हान्सकडे वळणं। सो त्या पद्धतीने आपल्या ह्या बॅचची रचना आपण इथे केलेली आहे। बेसिक टू ॲडव्हान्स अशा प्रकारचं टीचिंग इथे करण्यात आलेलं आहे। पूर्ण जो सिलेबसमध्ये पॉईंट्स जे आहेत पॉईंट बाय पॉईंट तुम्हाला सगळं इथे कव्हर केलं जाणार आहे आणि डिजिटल बोर्डचा वापर आजकाल होत असल्यामुळे ते सोपं झालेलं आहे बरंच। स्पेशली जिओग्राफीसाठी जे व्हिज्युअल क्लॅरिटी आपल्याला जी पाहिजे ती या कोर्समधून आपल्याला मिळू शकेल। डिजिटल बोर्डचा व्यवस्थित वापर, मॅपिंग, त्यानंतर वेगवेगळ्या डायग्राम्स हे सगळं जे आहे ते बोर्डद्वारे केलं गेलेलं आहे। त्यासोबतच जो पूर्ण सिलेबस आहे तो कव्हर होतोय। कॉन्सेप्ट, फॅक्च्युअल डेटा या सगळ्या गोष्टी तिथे इन्क्लूड केलेल्या आहेत आणि MCQs कसे सोडवायचे किंवा एखादी गोष्ट आपण वाचतोय तर त्यामधून नेमके MCQs कसे येत आहेत त्याबद्दलची आयडिया तुम्हाला इथे दिली गेलेली आहे। टोटल 40 पेक्षा जास्त इथे लेक्चर्स आहेत आणि 8 महिन्याची याची व्हॅलिडिटी राहील। वॉच टाइम जो आहे तो 4 टाइम्स यू कॅन वॉच 1 व्हिडिओ। के सागर करियर अकॅडमीचं जे ॲप आहे याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। सो त्यावरून तुम्ही ॲप डाउनलोड करून हा कोर्स चेक करू शकता आणि रेकॉर्डेड लेक्चर्स आहेत, पूर्ण रेकॉर्डेड बॅच आहे। त्यामुळे तो जो वेळेचा कन्स्ट्रेंट आहे, जागेचा कन्स्ट्रेंट आहे तो राहत नाही आहे। तुम्ही कधीही कुठेही हे व्हिडिओज बघू शकता। 100% पूर्ण जो कोर्स आहे तो कंप्लीट होणार आहे आणि त्यासोबतच जर तुम्हाला काही डाऊट्स असले तर रेग्युलरली तुमचे डाऊट सॉल्विंग सेशन्सही घेतले जाते। सो हा तर झाला आपल्या बॅचबद्दलचा एक भाग आणि जर तुम्हाला अजून काही क्वेरीज असतील तर तुम्ही या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉल करून तिथे माहिती घेऊ शकता। खाली तुम्हाला जे डिस्क्रिप्शन बॉक्स असणार आहे त्यामध्ये पण कॉन्टॅक्ट नंबर्स आणि ॲपच्या ज्या लिंक्स आहेत त्या तिथे मिळून जातील। सो तिथूनही तुम्ही हे बघू शकता, ठीक आहे। आता आपण वळू आपल्या 2017च्या पेपरकडे आणि त्यामध्ये नेमकं काय विचारलं गेलेलं होतं। विक्रीकर निरीक्षक पूर्व परीक्षा 2017 आणि त्यामधले क्वेश्चन्स सगळ्यात पहिले आपल्याला बघायचे आहेत। एक एक प्रश्न बघू आणि मग त्याचा सोर्स कसा होता, कुठून आलेला होता आणि काय लॉजिक असायला पाहिजे होतं त्याबद्दलची चर्चा इथे करू। पहिला प्रश्न जो आहे तो सुंदरबन फेमस आहे। सुंदरबन बद्दलचा हा प्रश्न आहे। सुंदरबन संबंधीची खालील विधाने पहा। पहिलं काय स्टेटमेंट आहे बघा, ते भारत आणि बांगलादेशात पसरलेले आहे, ठीक आहे। त्यानंतर त्याचा 60% भाग भारतात आहे। आता आकडा आलेला आहे किंवा अर्ध भारतात आहे, अर्ध बांगलादेशात आहे का 30% 70% आहे असे कन्फ्युजन्स डोक्यामध्ये येत असणार आहेत। त्याचा 60% भाग भारतात आहे म्हणतात। 24 परगणा दक्षिण वन विभाग सुंदरबनचा भाग आहे। आता वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत, खालील पर्यायांमधून योग्य पर्याय निवडा। 3 वाक्य दिलेले आहेत, आपल्याला सांगायचं आहे कोणतं बरोबर आहे। फक्त 1 बरोबर, फक्त 2 आणि 3 बरोबर, फक्त 1 आणि 3 बरोबर की वरीलपैकी कोणताही पर्याय बरोबर नाही। जसे इथे तुम्हाला दिसतंय हे ठळक याच्यामध्ये उत्तर पण दिलेलंच आहे। क याचं उत्तर आहे फक्त 1 आणि 3 बरोबर आहेत। 24 परगणा नावाचा जो जिल्हा आहे तो बेसिकली सुंदरबनचा भाग, वन विभाग जो आहे 24 परगणा वन विभाग हा सुंदरबनचा भाग आहे। भारत बांगलादेशामध्ये हे पसरलेला आहे। पण आता हा नेमका प्रश्न जो आहे तो कुठून येतोय तर यामध्ये तुम्हाला
हे एक लिंक इथे दिलेली आहे, पुस्तकाचं नाव दिलेलं आहे लेटेस्ट जनरल नॉलेज, के सागर पब्लिकेशनचं हे जे पुस्तक आहे 82वी आवृत्ती आणि त्याच्या पान नंबर 93 वर पृष्ठ क्रमांक 93 तिथे तुम्हाला हे काही माहिती इथे दिलेली होती सुंदरबन बद्दलची. गंगा आणि ब्रह्मपुत्रा नद्यांच्या मुखाजवळ सुंदरबन हा दलदलीचा अरण्याचा जगातील सर्वात मोठा प्रदेश आहे. द वेटलँड, द लार्जेस्ट वेटलँड इन दी वर्ल्ड. आणि बांगलादेश आणि भारत यामध्ये सुमारे 10,000 चौरस किलोमीटर क्षेत्रावरती हा पसरलेला आहे. आता ह्यामध्ये मुद्दा जो आहे त्या प्रश्नामध्ये काय म्हणलं होतं, 60% म्हणलेलं होतं. तर ॲक्च्युली ह्याचा जो 40% भाग आहे हा भारतातील 24 परगणा दक्षिण आणि सुंदरबन व्याघ्र प्रकल्प वन विभागामध्ये तो पसरलेला आहे. 60% नाही तर 40% आहे. मग त्यामध्ये कोणते कोणते वनस्पती आहेत ते पण पुढे त्यांनी दिलेलं होतं. बट द पॉइंट इज की इथे हे जे म्हणतायत की 60% भाग भारतात आहे, तर याच्या उलट 40% भाग भारतात आहे. त्यामुळे पहिलं विधान बरोबर होतंय, दुसरं चुकीचं होतंय, तिसरं बरोबर होतंय. म्हणजे काय उत्तर असायला पाहिजे, तर फक्त 1 आणि 3 हे त्याचं बरोबर उत्तर राहते. ठीक आहे. सो हा झाला तुमचा पहिला प्रश्न त्या पेपरमधला. आता दुसरा प्रश्न बघू. पूर्व महाराष्ट्रातील, ठीक आहे, व्हिज्युअलाइज करून घ्या. पूर्व महाराष्ट्र म्हणजे कुठे येत असेल, पूर्व महाराष्ट्रामध्ये कोणता कोणता भाग येत असेल. ठीक आहे. आणि व्हिज्युअलाइज केलं तुम्ही, करायची गरजही नव्हती कारण पुढे त्यांनी चंद्रपूर आणि भंडारा जिल्हा म्हणलेलं होतं. म्हणजे बरोबर तुमचं लक्ष तिकडे त्या विदर्भाच्या भागामध्ये गेलेलं आहे. सो पूर्व महाराष्ट्रातील विशेषतः चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यातील परंपरागत जलसिंचन तलावास काय म्हणतात. ट्रेडिशनल वॉटर हार्वेस्टिंग मेथड्स बऱ्याच वेळेस चर्चेमध्ये राहतात किंवा आजकाल पाण्याची कमतरता सगळीकडे भासायला लागलेली आहे. तर मग या आधी पुरातन काळामध्ये कसे लोक पाण्याचा वापर करायचे आणि मग तसं आपल्याला आत्ता काही करता येईल का, हा कन्सर्न नेहमी राहतो. त्यामुळे असे प्रश्न रेग्युलरली विचारले जातील, महाराष्ट्रातील विचारले जातील, होऊ शकेल पुढे जाऊन भारतातली वेगवेगळ्या राज्यांमधले विचारले जातील. तर इनफॅक्ट ऑप्शन्स जे दिलेले आहेत ते भारताच्या वेगवेगळ्या राज्यांमधले असू शकतात. सो पूर्व महाराष्ट्रातील विशेषतः चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यातील परंपरागत जलसिंचन तलावास काय म्हणतात. जोहाड म्हणतात की मालगुजरी म्हणतात की शेततळी म्हणतात की पाणलोट म्हणतात. असे 4 ऑप्शन दिलेले आहेत. आता तुम्हाला पुढे एक यादी दिसतीये. ही यादी बघा कुठून आलेली आहे, तर हे पुस्तकाचं नाव इथे दिलेलं आहे, गुप्त वार्ता अधिकारी परीक्षा डोमेन अंडरस्टँडिंग, डॉक्टर शशिकांत अन्नदाते आणि स्वाती शेटे. पहिली आवृत्ती पृष्ठ क्रमांक 144. के सागर पब्लिकेशनच्या या पुस्तकामध्ये तुम्हाला हे काही यादी इथे दिलेली होती, ज्यामध्ये नावं बघा, वेगवेगळे नावं काय काय दिलेले आहेत ते बघा. पर्जन्य हंगाम, परंपरागत पद्धत, राज्य आणि उपयोग. उपयोग ठीक आहे, एवढं पूर्ण पाठ करायची गरज पडणार नाही, पण नावं तरी बघता येतील आपल्याला. किंवा बावडी किंवा वाव जे आहे हे उत्तर आणि दक्षिण भारतामध्ये आपल्याला जास्त करून बघायला मिळते. जसं गुजरातमध्ये आपण म्हणलं तसं गुजरात उत्तर भारतात येत नाही, पण गुजरातमध्ये राणी की वाव नावाचं एक ठिकाण आहे. सो तो एक भाग झाला. किंवा डुंग हे पश्चिम बंगालमध्ये, झिंग जे आहे ते जम्मू काश्मीर, स्पेशली तो लडाखचा जो भाग आहे तिकडे आपल्याला ते झिंग नावाचं एक टेक्निक बघायला मिळते. त्यानंतर कुल किंवा कुहल जे आहेत हे हिमाचलच्या भागात आहेत, नावला उत्तराखंडमध्ये आहेत. त्यानंतर झॅबो नावाची टेक्निक आहे नागालँडमध्ये, डोंग आसाममध्ये. या यादीमध्ये आपण जर इकडे आलो आता महाराष्ट्रामध्ये, तर फाटा नावाची एक पद्धत आहे महाराष्ट्रामध्ये. धुळे, नंदुरबार आणि जळगावच्या भागामध्ये आपल्याला हे बघायला मिळते. कोहली तलाव आहे महाराष्ट्रात, जो भंडारा गोंदिया या भागामध्ये आहे. त्यानंतर कोल्हापूर बंधारे महाराष्ट्राच्या भागामध्ये, इथे आपल्याला बेसिकली हे ज्या भागात प्रवाहाचे किंवा नदीचे पात्र खोल आहे अशा भागामध्ये अशा प्रकारचे जे वॉटर हार्वेस्टिंग टेक्निक्स आहेत ते इथे बघायला मिळालेले आहेत. आता इथे ऑप्शन्स जर आपण बघितले तर ऑप्शन्समध्ये आपल्याला जोहाड, मालगुजरी, शेततळी आणि पाणलोट असे 4 ऑप्शन दिलेले आहेत. आता नेमकं उत्तर काय असेल मग याचं, की चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यामध्ये, विशेषतः चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यामध्ये परंपरागत जलसिंचन तलावाला काय म्हणतात. तर इथे जर ऑप्शन्समध्ये जर आपण आलो
तर बेसिकली इथे आपल्याला काय दिसतंय की हे जे मालगुजरी आहे, ब उत्तर जे आहे ह्याचं असायला पाहिजे मालगुजरी. आणि याच्यामध्ये बेसिकली मग जे यादी जी दिलेली आहे त्या यादीमध्ये एक क्लॅरिटी आपल्याला तशी जरी मिळत नसली तरी हे जे बाकी ऑप्शन्स आहेत, जोहाड आहे, शेततळी आहे किंवा पाणलोट आहे, हे जे नावं इथे दिसतात. जोहाड बेसिकली आपण थोडंसं सेंट्रल इंडियाच्या भागामध्ये बघतोय आणि जो परंपरागत जर म्हणलं तर शेततळी आणि पाणलोट हे त्या यादीमध्ये आपल्याला कुठे दिसत नाही. म्हणजे बेसिकली आपल्याला काय करणं गरजेचं आहे तर त्या याद्या ज्या आहेत त्या व्यवस्थितपणे करून ठेवणं गरजेचं आहे. कारण त्याच्याने काय होतंय की होऊ शकेल की डायरेक्टली ते नाव आपल्याला इथे दिसलं नाही, पण बऱ्याच वेळेस एलिमिनेट करताना आपल्याला फायदा होऊन जाईल. म्हणजे इथे उत्तर तर मालगुजरी आहे, म्हणजे ब उत्तर आहे, पण अशी यादी जी आहे ही यादी तयार करून ठेवणं कधीही फायद्याचं राहणार. ठीक आहे. सो हा एक प्रश्न झाला. आता पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता वसाहतीच्या विकासाचा क्रम अचूक आहे? ह्युमन जॉग्राफी नेहमीच महत्त्वाचं राहतंय, ह्युमन जॉग्राफी, आणि त्यामध्ये वसाहतीच्या विकासाचा क्रम म्हणतायत किंवा कसं एक एक डेव्हलप होत जातं. ते पहिले काय म्हणतात, खेडे, नगर, शहर, सनगर आणि महानगर. त्यानंतर ब काय, खेडे, नगर, शहर, महाकाय नगर आणि महानगर. देन क काय आहे, खेडे, शहर, नगर, महाकाय नगर आणि सनगर. आणि ड काय आहे, खेडे, शहर, नगर, महानगर आणि सनगर. आता एकतर आपण हे बघू शकतो की डायरेक्टली खेडे, शहर आणि नगर का खेडे, नगर आणि शहर. कारण पहिले जर 3 आपण बघितले, खेडे, नगर, शहर, इकडे काय खेडे, नगर, शहर, इकडे खेडे, शहर, नगर आणि इकडे खेडे, शहर, नगर. म्हणजे एक तर सिक्वेन्स काय असायला पाहिजे, नगर मोठं की शहर मोठं, नगर मोठं की शहर मोठं, त्यावरती पहिले तर डिपेंड राहते किंवा काय पहिले डेव्हलप होते. कारण हळूहळू डेव्हलप होते म्हणजे इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये ते असणार आहे. आणि महानगर आणि सनगर, महानगर आणि सनगर, तर महानगर हे नगरपेक्षा तर मोठंच राहणार आहे. म्हणजे त्यामुळे हे नगर, महानगर. आणि त्यानंतर जे सनगर आहे म्हणजे काय होतंय, हळूहळू पूर्ण अजून एक नगर, दुसरं नगर आणि ते पूर्ण असा मोठा विस्तार होतोय. तर ॲक्च्युली याचं उत्तर जे आहे ते ड आहे किंवा कशा पद्धतीने तिथे डेव्हलपमेंट झालेली आहे, वसाहतीच्या विकासाचा हा क्रम असणार आहे, खेडे, शहर, नगर, महानगर आणि सनगर. तर इथे हा चौथा प्रश्न बघा. आता पहिले तर हा तिसरा प्रश्न झाला, त्याचं उत्तर काय आहे, ड उत्तर आहे, खेडे, शहर, नगर, महानगर आणि सनगर. आपला हा जो ह्युमन जॉग्राफीचा भाग आहे, मानवी भूगोल, त्यामध्ये तुम्हाला हे बघायला मिळतंय कशा पद्धतीने तिथे डेव्हलपमेंट झाली आणि त्याचे क्रायटेरिया पण असतात, तेही वेगळे बघून ठेवणं गरजेचं राहणार की शहर कधी म्हणायचं, नगर कधी म्हणायचं, सनगर कधी म्हणायचं, लोकसंख्या किंवा लोकसंख्येची घनता यावरती ते डिपेंडिंग आहे का. सो या सगळ्या गोष्टी तिथे आपल्याला बघाव्या लागणार आहेत. पण याचा सिक्वेन्स जर बघितलं तर हा डी ऑप्शन जो आहे तो बरोबर तिथे आहे. ठीक आहे. हे कॉमनली आपल्याला कोणत्याही पुस्तकामध्ये मानवी भूगोल, इवन केसागर पब्लिकेशनचं जे माजी दुसेन सरांचं जे पुस्तक आहे त्यामध्ये पण तुम्हाला याचा रेफरन्स मिळू शकतो. देन चौथा प्रश्न एकदम टिपिकल प्रश्न आहे चौथावाला, रेल्वे विभाग आणि त्यांचं मुख्यालय यांच्या जोड्या लावायच्यात आपल्याला. रेल्वे विभाग आणि मुख्यालय, तर रेल्वे विभाग एका बाजूला दिलाय आणि मुख्यालय सांगतात. पश्चिम विभाग, त्यानंतर पूर्व मध्य विभाग, पूर्व किनारी विभाग आणि उत्तर मध्य विभाग. असं नाही आहे की पश्चिम, पूर्व, दक्षिण, उत्तर असे नाही दिलेले, ते थोडे सोपे होऊन जातील. पण इथे त्यांनी पश्चिम विभाग, पूर्व मध्य, पूर्व किनारी आणि उत्तर मध्य असं ऑप्शन तिथे सिक्वेन्स दिलेला आहे. तर पहिले जर आपण बघितलं पश्चिम विभाग जे आहे ते क्लिअरली इथं आहे, चर्चगेट मुंबईला आहे, ते तर आपल्याला माहिती आहे. सो पश्चिम विभाग चर्चगेट मुंबई म्हणजे Y4. आता Y4 एवढं जरी माहिती असेल तरी संपलंय ना काम. Y4 जर माहिती आहे तर काम संपलेलं आहे तिथं, कारण बाकी कुठंच Y4 दिसत नाही आहे. आणि पश्चिम विभाग चर्चगेट हे तर 100% बरोबर आहे. आता दुसरं जर आपण बघितलं पूर्व मध्य विभाग कुठे आहे तर हाजीपूरमध्ये आहे. समजा हे यादीवरून होऊ शकेल तयारी.
पूर्व किनारी विभाग भुवनेश्वरला, उत्तर मध्य विभाग कुठे तर प्रयागराजला. म्हणजे हे टिपिकल प्रश्न आहे आणि एक यादी तयार करून ठेवली तर हा प्रश्न सरळ सरळ सुटतोय. ठीक आहे. तर इथे एक तर यादी इथे दिलेली आहे, पुस्तकाचा रेफरन्सही आलेला आहे. स्मॉलेस्ट जनरल नॉलेज, विनायक घायाळ सरांचं हे पुस्तक, 41वी आवृत्ती, पान नंबर 26. त्यावरती तुम्हाला ही एक अशी यादी दिसते ज्यामध्ये सगळेच हे पूर्व, पश्चिम, मध्य, दक्षिण पूर्व, दक्षिण मध्य ही एक यादी जर व्यवस्थित करून ठेवली तर आपल्याला हे बरंच सोपं होऊन जाणार आहे. जसं इथे जर आपण बघितलं तर उत्तर मध्य रेल्वे कुठे आहे तर प्रयागराज उत्तर प्रदेशमध्ये उत्तर मध्य रेल्वे. पूर्व मध्य रेल्वे कुठे तर हाजीपूर म्हणजे कुठे आलं, बिहारमध्ये आलं. किंवा पूर्व किनारी रेल्वे भुवनेश्वर ओडिशा. हे जे ऑप्शन आपल्याला ते त्या क्वेश्चनमध्ये जे दिलेले होते ते इथे आपल्याला क्लिअरली दिसत आहेत. ठीक आहे. सो हा एक सोपा प्रश्न त्यातल्या त्यात. पुढचा प्रश्न बघा, ह्युमन जॉग्राफी मधून, मानवी भूगोल, त्या पुस्तकामधूनच हा प्रश्न पण टॅकल होऊ शकेल. माजी दुसन सरांचं जे पुस्तक आहे, मराठी ट्रान्सलेशन झालेलं आहे के सागर पब्लिकेशनच्या अंडर. महाराष्ट्रात सर्वात जास्त स्थलांतर, मायग्रेशन हे कुठून कुठे होते, डॅश पासून डॅश होते. म्हणजे नागरी केंद्राकडून ग्रामीण क्षेत्राकडे होते की ग्रामीण क्षेत्राकडून ग्रामीण क्षेत्राकडे होते, त्यानंतर ग्रामीण क्षेत्राकडून नागरी केंद्राकडे आणि नागरी केंद्राकडून नागरी केंद्राकडे. म्हणजे अर्बन टू रूरल, रूरल टू अर्बन, रूरल टू रूरल की अर्बन टू अर्बन, असे ऑप्शन्स त्यांनी दिलेले होते. आणि यात जर आपण बघितलं तर हा एक पॅसेज पहिला आपण बघू म्हणजे आपल्याला क्लॅरिटी येईल. महाराष्ट्राचा भूगोल, प्राध्यापक के खतीब या सरांचे पुस्तक आहे आणि पान नंबर 328 वरती तुम्हाला हा कंटेंट इथे दिसतोय. आणि जर पूर्ण इथे वेगवेगळे स्थलांतर यांनी दाखवलेले आहेत, नागरी ग्रामीण स्थलांतर, ग्रामीण ग्रामीण, त्यानंतर ग्रामीण नागरी आणि नागरी नागरी, असे 4 स्थलांतराचे प्रकार दाखवलेले आहेत. यामध्ये जर आकडे जर आपण बघितले तर ग्रामीण ग्रामीण इथे जर आपण बघितलं तर किती आहे हे 1,82,07,480. त्यानंतर नागरी ग्रामीण मध्ये 21,72,784. ग्रामीण नागरी मध्ये किती दिसतंय 1,05,27,021. आणि नागरी नागरी मध्ये किती आहे तर 75,01,570. तर या सगळ्या आकड्यांमध्ये ग्रामीण ग्रामीण हा जो आकडा आहे हा आपल्याला सगळ्यात जास्त दिसतोय. 2001चा जरी सोर्स असला तरी अजूनही तोच ट्रेंड आपल्याला दिसतोय. आणि उत्तर इथे जर आपण बघितलं ह्याचं तर उत्तर जे आहे ते हे ग्रामीण क्षेत्राकडून ग्रामीण क्षेत्राकडे सगळ्यात जास्त स्थलांतर जे आहे ते ग्रामीण क्षेत्राकडून ग्रामीण क्षेत्राकडे होताना आपल्याला दिसतंय. ठीक आहे. सो हा एक प्रश्न झाला. प्रश्न बरेच इंटरेस्टिंग प्रश्न होते, काही चांगले प्रश्नही यामध्ये आपल्याला दिसत आहेत. पुढचा प्रश्न बघा, हा थोडा त्यातला सोपा होऊन जाईल. भारताच्या ग्रेट निकोबार बेटातील डॅश हे सर्वात दक्षिणेकडील ठिकाण आपण म्हणतोय आणि ते किती अक्षवृत्तावरती आहे तर 6°45' उत्तर या अक्षवृत्तावर आहे. जसं मागच्या एका पेपरमध्ये आपण जे डिस्कशन केलेलं होतं त्यामध्ये असा एक प्रश्न आलेला होता, भारताचं ते जे अक्षवृत्ताचा विस्तार कसा आहे त्यावरून एक प्रश्न आलेला होता. तर इथे जर आपण बघितलं तर भारताच्या ग्रेट निकोबार बेटातील सर्वात दक्षिणेकडील, म्हणजे थोडक्यात असं की भारताचा सगळ्यात दक्षिणेकडील भाग कोणता, तर हे क्लिअरली आपल्याला हे दिसतंय की इंदिरा पॉइंट ऑप्शन मध्ये आहे. बाकी काही वाचायची गरजही पडणार नाही, कारण इंदिरा पॉइंट बराच फेमस पॉइंट आहे की साऊदर्न मोस्ट पॉइंट ऑफ इंडिया. किंवा ह्याला अजून एक नाव येतं, जर हे नसलं असतं तर अजून एक नाव माहिती पाहिजे, पगमॅलियन पॉइंट. एकदम दक्षिणेकडचा भाग ग्रेट निकोबार, अंदमान निकोबार मध्ये सगळ्यात शेवटचा ग्रेट निकोबार आणि त्यामध्येही सगळ्यात दक्षिणेकडचा म्हणजे इंदिरा पॉइंट. ठीक आहे. सो ह्याचं उत्तर जे आहे ते क उत्तर असणार आहे. सरळ सरळ प्रश्न होता आणि याचा रेफरन्स पण आपण इथे बघू शकतो. ऑल इन वन सामान्य ज्ञान, के सागर पब्लिकेशनच्या अंडरचे पुस्तक आहे. पान नंबर 75, 64वी आवृत्ती. त्यामध्ये तुम्हाला ही लाईनही तिथे दिसते.
की भारताच्या भूभागाच्या उत्तर टोकाला इंदिरा कोल आणि दक्षिण टोकाला इंदिरा पॉइंट असे म्हणतात. उत्तर टोकाला इंदिरा कोल आणि दक्षिण टोकाला इंदिरा पॉइंट. इंदिरा पॉइंट हा शब्द इथे दिसतोय आणि त्याला अजून एक नाव काय आपण बघतोय, पगमॅलियन पॉइंट. सो ते आलं तर तसंही आपल्याला माहिती पाहिजे. पूर्व टोकाला किबिथो आणि पश्चिम टोकाला घुवर मोटा हे नावं देखील आपल्याला माहिती पाहिजे की एक्स्ट्रीम एंड्स जे आहेत इंडियाचे त्याला काय काय नावं दिलेले आहेत. इंदिरा कोल, इंदिरा पॉइंट, किबिथू आणि पश्चिम टोकाला काय घुवर मोटा असे नावं आपल्याला तिथे दिसत आहेत. ठीक आहे, हा एक भाग झाला. आता पुढचा प्रश्न बघू. महाराष्ट्राबद्दलचा क्लिअर कट प्रश्न दिसतोय. खालील विधानामधून बरोबर उत्तर निवडायचं आहे. पहिलं काय, महाराष्ट्रात औरंगाबाद, बीड, जालना व बुलढाणा जिल्ह्यात बॉक्साईटचे साठे आहेत. दुसरं काय, महाराष्ट्रात कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व रायगड जिल्ह्यामध्ये बॉक्साईटचे साठे आहेत. महाराष्ट्रात चंद्रपूर, भंडारा, यवतमाळ व वर्धा जिल्ह्यामध्ये बॉक्साईटचे साठे आहेत. महाराष्ट्रात अहमदनगर, धुळे, नंदुरबार व नाशिक जिल्ह्यात बॉक्साईटचे साठे आहेत. म्हणजे त्यांनी एक मिनरलवरती फोकस केलेला आहे, बॉक्साईट. आणि मग विचारतात काय की मिनरल, बॉक्साईट हे जे मिनरल आहे हे नेमकं कुठं सापडते, असा तो प्रश्न आहे. तर आपल्याला भारतामध्ये कोणते कोणते मिनरल्स आहेत, भारतातील खनिज संपत्ती आणि महाराष्ट्रातील खनिज संपत्ती, स्पेशली महाराष्ट्राबद्दलचं तर माहितीच पाहिजे. महाराष्ट्रातील खनिज संपत्ती हे प्रॉपर माहिती पाहिजे. इवन आपल्या कोर्समध्ये पण आपण महाराष्ट्रातील खनिज संपत्ती बरंच डिटेलमध्ये त्यामध्ये बघितलेलं होतं आणि वेगवेगळ्या भागामध्ये महाराष्ट्रात कुठे कोणत्या भागात कोणत्या प्रकारचं खनिज सापडते ह्याची चर्चा आपण तिथे केलेली होती. आणि इथून जर आपण बघितलं तर क्लिअरली दिसतंय की कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड हे जे 4 जिल्हे आहेत इथे आपल्याला बॉक्साईटचे साठे मिळणार आहेत. आणि सिंधुदुर्ग नेहमीच महत्त्वाचा राहिलाय खनिज संपत्तीमध्ये. आणि बॉक्साईट म्हटलं तर कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे त्यातल्या त्यात महत्त्वाचे भाग राहिलेले आहेत. सो कोकणाचा भाग रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड आणि दक्षिणेकडे कोल्हापूर, सो इथे आपल्याला बॉक्साईटचे साठे बघायला मिळतात. ह्याचा जर सोर्स जर आपण बघितला तर महाराष्ट्राचा भूगोल हे जे पुस्तक आहे प्राध्यापक के खतीब सरांचं, त्या पुस्तकाच्या 128 आणि 129 पानावरती तुम्हाला खनिज संपत्तीबद्दल दिलेलं आहे. आणि बॉक्साईट म्हणलं तर इथे क्लिअरली एक वाक्य येते बघा, महाराष्ट्राच्या दक्षिण व कोकण भागात बॉक्साईटचे साठे केंद्रित झालेले आहेत. म्हणजे मेनली फोकस झालेले आहेत त्या भागामध्ये, तिथं आपल्याला जास्त करून हे दिसत आहेत. महाराष्ट्राच्या दक्षिण व कोकण भागामध्ये बॉक्साईटचे साठे केंद्रित झालेले आहेत. मग पुढे नावं पण आलेले आहेत. कोल्हापूर आलंय बघा, कोल्हापूर आलेलं आहे. तसंच कोकणामधलं तिथं काय होतं, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे नावं देखील तिथं आलेले आहेत. सो क्लिअरली हा जो प्रश्न आहे तो इथून आपल्याला टॅकल करता येतोय. ठीक आहे. सो हा महाराष्ट्रातील खनिज संपत्ती या टॉपिकवरचा हा प्रश्न झाला. आता पुढचं काय, महाराष्ट्रातील खालील खाड्यांचा दक्षिणेकडून उत्तरेकडे, वाचायचं नीट आहे बरं का, नाहीतर आपण वाचलं चुकीचं, उत्तरेकडून दक्षिणेकडे समजून आपण क्रम लावून दिला तर भलेही आपल्याला सगळं व्यवस्थित आठवत असलं तरी असं नाही झालं पाहिजे की आपण घाईघाईमध्ये चुकीचं वाचलेला प्रश्नच चुकीचा वाचला, त्यामुळे उत्तर आपण जे बरोबर उत्तर काढलेले तरी चुकलेले, असं नाही झालं पाहिजे. सो महाराष्ट्रातील खालील खाड्यांचा दक्षिणेकडून उत्तरेकडे लावायचा आहे, म्हणजे साऊथ टू नॉर्थ असा क्रम लावायचा आहे. आता काय नावं काय दिलेले आहेत, तेरेखोल, विजयदुर्ग, दाभोळ, राजापुरी. त्यानंतर दाभोळ, राजापुरी, तेरेखोल आणि विजयदुर्ग. त्यानंतर विजयदुर्ग, दाभोळ, राजापुरी, तेरेखोल आणि ड काय, राजापुरी, तेरेखोल, विजयदुर्ग आणि दाभोळ असे 4 ऑप्शन दिलेले आहेत. पहिले तर असा प्रश्न टॅकल करण्यासाठी तुम्हाला मेनली काय गरजेचं आहे की हे एक्झॅक्टली कुठे आहे ते माहिती असावं, हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे ते माहिती असावं. कारण जिल्हे जर माहिती झाले तर होऊ शकेल आपण अरेंज करून घेऊ ते. त्यामुळे पहिली स्टेप येते अशा प्रकारचे प्रश्न सॉल्व्ह करताना जिल्हे माहिती करून घ्या. म्हणजे काय होईल की जिल्हा जर समजला तर मग आपल्याला अजून ते सोपं होऊन जाईल. जसं इथं जर आपण बघितलं
तर हे काय काय नाव आहेत हे यादी एक आपल्याला दिसते. पुन्हा महाराष्ट्राचा भूगोल प्राध्यापक के खतीब सरांचं हे जे पुस्तक आहे त्याच्या पान नंबर 43 वरती तुम्हाला ही एक यादी दिसते. आता आपल्या प्रश्नामध्ये काय काय नाव आहेत, तेरेखोल, विजयदुर्ग, दाभोळ आणि राजापुरी. हे जर इथेच आपण बघितले तर आपल्याला तेरेखोल हे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दिसतंय. तेरेखोल कुठं आहे, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये. त्यानंतर अजून या यादीमध्ये काय आलेलं, विजयदुर्ग हे रत्नागिरी व सिंधुदुर्ग या भागामध्ये दिसतंय. राजापुरी हे कुठे आहे तर रायगड जिल्ह्यामध्ये आहे, रायगड जिल्ह्यामध्ये. आणि अजून काय होतं याच्यात, अजून काय होतं, दाभोळ. सो दाभोळ हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, दाभोळ हे इथे दिसतंय बघा, दाभोळ हे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे. आता सिक्वेन्स कसा आहे व्हिज्युअलाइज करत चला. सिक्वेन्स कसा आहे, पहिले आपल्याला रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग म्हणजे सगळ्यात दक्षिणेकडून. आता सिक्वेन्स कसा आहे, दक्षिणेकडून उत्तरेकडे लावायचा आहे ना, तर मग सगळ्यात पहिले दक्षिणेकडचे बघावं लागतील. सिंधुदुर्ग इथे आपल्याला एकतर तेरेखोल हे नाव दिसतंय आणि विजयदुर्ग पण तसं बघायला गेलं तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या भागामध्ये आहे. मग एक तर सुरुवात तेरेखोल पासून होणार आहे. ॲक्च्युअलमध्ये जर आपण बघितलं तर सुरुवात जी आहे ती तेरेखोल पासून होणार. त्यानंतर विजयदुर्ग येणार. विजयदुर्ग का बरं येणार, कारण ते रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या भागामध्ये आहे. एक तर हा भाग झाला. त्यानंतर दाभोळ, दाभोळ का बरं, ते पण रत्नागिरीच्या भागात आहे. आणि सगळ्यात वरती राजापुरी हे रायगड जिल्ह्यामध्ये येत आहे. त्यामुळे रायगड तर सगळ्यात उत्तरेकडे येतात, त्यामुळे राजापुरी जरी लक्षात आलं तरी काम होऊ शकेल. मग इथे जर आपण बघितलं तर तसं ऑप्शनवरून जात आहे का, ऑप्शनवरून तसंही जात आहे. म्हणजे असं नाही की काय विचारून घेतलं असं पण नाही आहे, किंवा नकाशा आहे तो बारकाईने बघावं लागेल का, छोटे छोटे एक 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 बघावं लागतील का, तसंही नाही आहे. कॉमन सेन्स पण तिथे काम करून जातोय. कारण राजापुरी हे रायगड जिल्ह्यामध्ये आहे आणि त्यातल्या त्यात बाकीचे जर आपण बघितले तर हे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये आहेत. तर राजापुरी जर लक्षात आलं तरी दक्षिणेकडून उत्तरेकडचा क्रम आपल्याला क्लिअरली दिसतोय की राजापुरी सगळ्यात शेवटी, तेरेखोल, विजयदुर्ग, दाभोळ आणि मग राजापुरी येते. म्हणून ह्याचं उत्तर काय असायला पाहिजे तर ह्याचं उत्तर असायला पाहिजे. ठीक आहे. सो हा एक प्रश्न झाला जो टिपिकल प्रश्न आहे, असं नाही की नवीनच काहीतरी विचारलं, दरवेळेस विचारतात अशा प्रकारचे प्रश्न. ठीक आहे. सो ही यादी व्यवस्थित पूर्ण प्रिपेअर करून ठेवणं गरजेचं राहणार. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न बघा. 9वा प्रश्न आहे, महाराष्ट्रात नागचंपा, पांढरा सिडार, फणस, कावसी इत्यादी वृक्ष कोणत्या प्रकारच्या अरण्यात आढळतात. फणस, नागचंपा, पांढरा सिडार आणि कावसी कोणत्या प्रकारच्या अरण्यामध्ये हे आढळतात. महाराष्ट्रातील वनसंपत्ती व्यवस्थितपणे तयार करून ठेवणं गरजेचं आहे. कोणते कोणते वन दाखवलेले आहेत, उष्णकटिबंधीय सदाहरित वने, त्यानंतर उष्णकटिबंधीय निमसदाहरित वने, त्यानंतर सेमी एव्हरग्रीन ज्याला आपण म्हणतो, उप उष्णकटिबंधीय सदाहरित वने आणि उष्णकटिबंधीय आर्द्र पानझडी वने. आता इथे जर आपण बघितलं तर हे उष्णकटिबंधीय सदाहरित वने हे सगळे जे झाड आहेत, नागचंपा, पांढरा सिडार, फणस आणि कावसी, हे आपल्याला उष्णकटिबंधीय सदाहरित वनांमध्ये आढळतात. याचा जर सोर्स आपण बघितला तर आपल्याला इथे काही पुस्तकांचे नावही पण एंडला दिलेलं आहे. तर स्मॉलेस्ट जनरल नॉलेज नावाचं जे पुस्तक आहे त्या पुस्तकाच्या पान नंबर 70 आणि 71 वर ही काही माहिती दिलेली होती. आणि त्यामध्ये जर आपण बघितलं तर उष्णकटिबंधीय सदाहरित वने हा जो सेक्शन आपण जर बघितला तर यामध्ये तुम्हाला झाडांचे काही नावं दिलेले आहेत, ज्यामध्ये आपल्याला एकतर इथे नागचाफा, त्यानंतर पांढरा सिडार हे नावं इथे आलेले आहेत. अजून एक्स्ट्रा जर तिथे आपण बघितलं तर फणस हे नाव होतं आणि बाकी अजून जर बघितलं तर कावसी हे नाव होतं. पण हे जे नागचंपा किंवा नागचाफा आणि पांढरा सिडार हे नावं आपल्याला त्या रेफरन्समध्ये दिसतात, जे उष्णकटिबंधीय सदाहरित प्रकारच्या वनाचे प्रकार. एकतर सदाहरित वने असो की कोणतेही वने असो, त्याचा असा एक पॅटर्न तयार करून ठेवणं गरजेचं आहे. किंवा किती प्रकार, किती पावसाच्या भागामध्ये ते आढळतात, म्हणजे क्लायमॅटिक कंडिशन कसं आहेत तिथल्या ते आपल्याला माहिती असावं.
एक्झॅक्ट कोणत्या कोणत्या ठिकाणी अशा प्रकारचे वन आढळतात, त्या वनांमध्ये कोणत्या प्रकारचे झाडं आढळतात, हे आपण पॅटर्नच तयार करून ठेवणं गरजेचं राहतं. आणि आपण इव्हन आपल्या लेक्चर्समध्ये तेच केलेलं आहे किंवा प्रॉपर एक पॅटर्न तयार करून त्याला तसं बघितलेलं आहे. कारण हे काय होतंय की प्रश्न असे आले तर होऊ शकेल की कन्फ्युजन होऊन जाईल किंवा आता काय करावं, किंवा सगळीकडे सदाहरित वने आहेत, 3 ऑप्शन तर सदाहरित वनांचे आहेत, नेमकं कोणत्या प्रकारच्या सदाहरित वनांमध्ये आहे. तर एक तर तिथे मग काय होणार की आपल्याला रिव्हिजनसाठी प्रॉपरली हे जर असे टिपिकल चार्ट जर तयार करून ठेवलेले असतील तर ते सोपं होऊन जाईल, लक्षात ठेवायलाही ते सोपं होऊन जाईल. ठीक आहे. सो हा एक प्रश्न झाला. पुढचा प्रश्न बघा, 10वा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील प्रमुख जलसिंचन योजनांच्या जिल्ह्यांप्रमाणे योग्य जोड्या लावा. देवघर, पुणेगाव, मांजरा आणि नळगंगा आणि दुसऱ्या बाजूला जिल्ह्यांचे नावं दिलेले आहेत. एकतर इथे नाशिक, त्यानंतर बुलढाणा, पुणे आणि उस्मानाबाद असे 4 नावं इथे आपल्याला दिलेले आहेत. ऑप्शन जर इथे बघितला तर Y2, R4, L3, W1 आणि असेच मग कॉम्बिनेशन दिलेले होते. यामध्ये जर आपण बघितलं तर इथे देवघर, पुणे हे ऑप्शन एक आपल्याला इथे दिसतंय आणि दुसरीकडे पुणेगाव, नाशिक. कन्फ्युजन होऊ शकेल पण हे प्रॉपरली यादी तयार करून ठेवणं गरजेचं राहणार. आणि क हे उत्तर तिथे आपल्याला बरोबर दिसतंय की देवघर, पुणे, पुणेगाव, नाशिक, त्यानंतर मांजरा, उस्मानाबाद आणि नळगंगा, बुलढाणा. सो हे क हे उत्तर याचं बरोबर आहे. आणि पूर्ण अशा प्रकारचे जे जलसिंचन योजना आहेत आणि ते कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत याची एक यादी आपल्याकडे रेडी राहणं गरजेचं आहे. कारण आपल्या सिलेबसमध्ये त्या गोष्टी येत आहेत, सिलेबसमध्ये या सगळ्या गोष्टी येत आहेत. पाण्याबद्दलचं समजा आपण म्हटलं तर एकतर नद्यांवरचे प्रकल्प, त्यानंतर वेगवेगळे जलसिंचन योजना, भलेही भूगोलाच्या कॉन्टेक्स्टमध्ये नाही आलं तर ते होऊ शकेल आपल्याला इकॉनॉमीच्या कॉन्टेक्स्टमध्ये येऊन जाईल, ॲग्रिकल्चरच्या कॉन्टेक्स्टमध्ये येऊन जाईल. त्यामुळे आपल्याला ते व्यवस्थितपणे करून ठेवणं गरजेचं राहणार. ठीक आहे. उत्तर याचं काय, क ह्याचं बरोबर उत्तर राहते. आता 11वा प्रश्न बघा, खालील विधानांवर विचार करा. पहिलं काय विधान आहे, फरीदाबाद हे उपग्रह शहर आहे. उपग्रह शहर म्हणजे काय, सॅटेलाइट टाउन आपण म्हणतोय. दुसरं काय विधान आहे, हे शहर दिल्लीच्या दक्षिणेस 25 किलोमीटर असून वाहतूक सुविधेने जोडलेले आहे. आणि मग कोणतं विधान बरोबर आहे, म्हणजे असं नाही की महाराष्ट्राचाच भूगोल आहे फक्त, तर भारताचा भूगोल आणि त्यामध्ये दिल्लीच्या जवळ असणारे ठिकाण त्याबद्दलही विचारलं जातं. ऑप्शन जर बघितले तर फक्त 1, फक्त 2, 1 आणि 2 दोन्ही किंवा 1 आणि 2 दोन्हीही नाही. फरीदाबाद दिस इज अ सॅटेलाइट टाउन आणि इनफॅक्ट दिल्लीच्या आसपास पूर्ण शहरांचे जे डेव्हलपमेंट होत आहे तर त्यामध्ये हे शहर देखील डेव्हलप होत आहे फरीदाबाद. आणि दिल्लीच्या दक्षिणेस 25 किलोमीटर असून इथे आपल्याला पूर्ण ट्रान्सपोर्ट फॅसिलिटीज प्रॉपरली डेव्हलप झालेल्या दिसतात फरीदाबाद. त्यामुळे उत्तर याचं काय आहे, क. 1 आणि 2 हे दोन्ही याचं बरोबर उत्तर राहते. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न बघा, खाड्या. महाराष्ट्रातील खाड्या आणि नद्या यांच्या जोड्या आपल्याला लावायच्यात. खाडी आणि नदी एका बाजूला मनोरी, भाट्टे, जैतापूर आणि धरमतर आणि दुसऱ्या बाजूला काजळी, पाताळगंगा, दहिसर आणि काजवी असे 4 वेगवेगळे नद्यांचे ऑप्शन इथे दिलेले आहेत. आता आपल्याला ह्याच्या जोड्या लावायच्या आहेत. जोड्या कशा लावता येतील, सगळ्यात पहिले जर आपण बघितलं इथे मागे आपण एकदा बघत होतो तर यामध्ये हे नाव आपल्याला दिसलं होतं भाट्टे. हे कुठं आहे तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये. असं जोडत बघत चला, म्हणजे ही पहिली यादी आणि ती दुसरी यादी यामध्ये काही कनेक्शन एस्टॅब्लिश होतंय का. जैतापूर कुठे आहे तर हे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे. हे दोन्ही तिथे ऑप्शनमध्ये दिसत आहेत. म्हणजे असं एक जर कनेक्ट करून जर वाचत राहिलो तर होऊ शकेल आपल्याला जास्त गोष्टी कमी वेळेमध्ये लक्षात राहतील आणि त्याचा अजून आपल्याला फायदाच होणार आहे. इथे जर आपण हे याद्या जर बघितल्या तर जिल्ह्यानुसार आपल्याला इथे वेगवेगळ्या नदी आणि खाडी हे इथे दिलेलं आहे. जसं इथे जर आपण बघितलं तर यामध्ये देवगड खाडी, आचरा नदी, देवगड नदी, आचरा नदी, गड नदी, कर्ली नदी अशा वेगवेगळ्या नद्यांची नावं दिसत आहेत आणि इथे खाड्यांची नावं आपल्याला दिसतात. इथे जर आपण बघितलं भाट्याची खाडी
आणि काजळी नदी इथे आपल्याला ऑप्शनमध्ये दिसते, काजळी नदी. आणि अशा वेगवेगळ्या ज्या खाड्या आहेत त्यांचे इथे नावं आपल्याला दिलेले आहेत. पाताळगंगा, धरमतर. त्यानंतर इथे जर बघितलं रोह्याची खाडी, कुंडलिका नदी, दातीवाऱ्याची खाडी, वैतरणा नदी. सो हे प्रॉपर तिथे नावं आपल्याला आलेले आहेत. स्मॉलेस्ट जनरल नॉलेज नावाचं जे पुस्तक आहे त्याच्या पान नंबर 72 वर आपल्याला ही इन्फॉर्मेशन दिलेली आहे. आणि मग त्यानुसार इथे जर आपण बघितलं तर इथे ऑप्शन बी जो आहे ज्याच्यामध्ये आपल्याला काय दिसतंय, मनोरी, दाहिसर हे एक इथे आपल्याला जोडलेलं दिसतंय. भाट्टे म्हणल्यावरती इथे काजळी नदी हे एक आपल्या त्या लिस्टमध्ये आलेलं होतं, काजळी नदी. त्यानंतर जैतापूर म्हणलं तर काजवी नदी आहे आणि धरमतर म्हणलं तर पाताळगंगा नदी आहे. म्हणजे याचं प्रॉपर जे उत्तर येणार आहे ते बी उत्तर येणार आहे. फक्त याला काय करायचं आहे की कनेक्ट करून बघायचं आहे. म्हणजे असं नाही की याची एक वेगळी यादी आणि मग त्यानंतर दुसरं जिल्हा विचारलं त्याचं काय करावं तर त्याची वेगळी यादी, असं नाही करायचं आहे. असंही करू शकता तुम्ही की हे नदी यासोबतच बाजूला एक असा जिल्ह्याचा एक वेगळा कॉलम करून घ्या. त्यानंतर नदीवरती प्रकल्प कोणते आहेत त्याचा एक वेगळा कॉलम करून घ्या. नदीवरती प्रकल्प कोणते आहेत किंवा नदीच्या काठावरती शहरे कोणती आहेत, शहरे किंवा कोणतं गाव आहे का नदीच्या काठावर. म्हणजे काय होईल की एक असा पूर्ण जर कॉलम करून घेतला, एक पूर्ण टेबल बनवून घेतला आणि त्यामध्ये सगळे एका ठिकाणी आलं तर मग अजून चांगलं होऊन जाईल ते. कारण काही विचारलं, कोणत्याही कॉम्बिनेशनने विचारलं तरी आपल्याला ते प्रॉपरली ते सांगता येणार आहे. ठीक आहे. सो हा झाला एक प्रश्न. आणि इथला शेवटचा प्रश्न आपण आता बघू. नदी आणि उपनदी कामात येणार आहे, कारण त्याच कॉलममध्ये जर नदी आणि उपनद्यांचे काही नावं जर लिहून ठेवले तर होऊ शकेल आपल्याला तिथूनच काहीतरी प्रश्न येऊन जाईल. तर नदी तापी, मांजरा, प्रवरा आणि भीमा आणि दुसरीकडे उपनद्या त्यामध्ये तावरजा, घोड, मुळा आणि अनेर असे ऑप्शन्स आलेले आहेत. आता एकतर हा प्रश्न जर आपण बघितला तर होऊ शकेल की त्या भागामध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रश्न आपापल्या पद्धतीने सोडवून घेतील. जसं आपण जर इथे बघितलं तर तापी जर कोणी त्या नॉर्दर्न साईडमध्ये जर कोणी राहत असेल तर त्याला होऊ शकेल माहिती असेल. किंवा जर आपण मांजरा नदी जर बघितलं, मांजरा नदी, तर मांजरा नदी म्हणल्यावरती ही त्याची उपनदी आहे तावरजा, होऊ शकेल तेवढं नाव हे जास्त ऐकण्यात आलेलं नाहीये. पण प्रवरा आणि भीमा ह्या नद्या तर सगळ्यांनी ऐकलेल्या असतात. आणि प्रवरा नदी जर आपण म्हणलं तर इथे ऑप्शन्समध्ये जर आपण बघतोय तर ही मुळा आणि इथे घोड हे डायरेक्टली ऑप्शन दिसत आहेत. त्यामुळे याचं बी उत्तर येणार आहे Y4, R1, L3 आणि W2 हे त्याचं राईट आन्सर असणार आहे. ठीक आहे. सो इथपर्यंत आपण 2017च्या परीक्षेमध्ये MPSCच्या परीक्षेमध्ये आलेले काही जॉग्रफीचे प्रश्न बघितले आणि ज्यामध्ये प्रामुख्याने आपण वेगवेगळ्या रेंजमधले प्रश्न बघतोय. जसं आपण एक सुरुवातीला जे बोललो की तुम्हाला एकतर ह्युमन जॉग्रफीबद्दलचे प्रश्न आलेले आहेत, महाराष्ट्राचा भूगोल, भारताचा भूगोल दोन्ही पद्धतीने प्रश्न आहेत, महाराष्ट्रातील खनिज संपत्ती, महाराष्ट्रातील वनसंपत्ती त्याबद्दलचे चांगले चांगले प्रश्न विचारलेले आहेत, जिल्ह्यानुसार काही प्रश्न आलेले आहेत, खाड्यांचे प्रश्न आलेले आहेत, उत्तरेकडून दक्षिणेकडे लावा, दक्षिणेकडून उत्तरेकडे लावा, अशा प्रकारचे टिपिकल मॅपिंगचे प्रश्न आपल्याला तिथे दिसलेले आहेत. आणि हे सगळे प्रश्न व्यवस्थितपणे आपण त्याचे सोर्स काय ते पण इथे डिस्कस केलेलं आहे. आणि इवन आपली जी बॅच आहे त्या बॅचमध्ये पण अशा प्रकारचे जे प्रश्न आहेत ते कसे टॅकल करायचे त्याबद्दलची इन्फॉर्मेशन तुम्हाला दिली जाते. त्यामुळे एकदा तुम्ही के सागर करिअर अकॅडमीचं हे ॲप जे आहे ते डाउनलोड करा. कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्यावरती कॉन्टॅक्ट करून अजून माहिती काढा, म्हणजे तुम्हाला अजून त्याची क्लॅरिटी येईल. ॲप डाउनलोड केलं तर त्यावरती काही डेमो सेशन्स पण दिलेले आहेत, ते पण तुम्ही एकदा बघू शकता. आणि बाकी गोष्टींसाठी अजून असे काही व्हिडिओज घेऊन आपण पुन्हा रेग्युलरली भेटणारच आहोत. वेगवेगळे जे PYQ सेशन्स आहेत ते आपण इथे कंडक्ट करतोय आपल्या ह्या प्लॅटफॉर्मवरती. त्यामुळे रेग्युलरली त्याला चेक करत राहा. के सागर करिअर अकॅडमीचं जे यूट्यूब चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला अपडेट येत राहतील. इवन तुम्हाला रेग्युलरली आपले जे वेगवेगळे फॅकल्टीज आहेत तर सगळ्यांचे व्हिडिओज या चॅनलवरती रेग्युलरली बघायला मिळतात. सो ते तुम्ही चेक करू शकता. ठीक आहे.
सो आत्ता आपण इथे थांबू. थँक्यू व्हेरी मच.